लोकेश सर, आत्ता जो मे जून सीझन आहे तो युरोपमध्ये टुरिझमसाठी खूप फेमस आहे. पण असं न्यूजमध्ये येते की लंडनचंच टेम्परेचर 35 डिग्रीज वगैरे झालेलं होतं. तर ते कशामुळे होतं इतकं सिव्हिअर टेम्परेचर तिथे? ॲक्च्युली लंडन, नॉट नेसेसरी फक्त लंडन, आज घडीला पाहिलं ना तर फ्रान्स, जर्मनी, स्पेन, पोर्तुगल, जो वेस्टर्न युरोप आहे तो पूर्णच उष्णतेच्या अंडर लिटरली होरपळतोय. तर आता हे का होतंय त्याचं क्लायमेट चेंज तर एक रिझन आहे, पण प्रेझेंटली आता एक रिझन जे समोर येतं ते आहे हीट डोम. इमॅजिन कर की तू एका कारमध्ये बसलीस आणि उन्हाळा आहे, प्रॉपर कार पूर्ण बंद आहे. तर आपली जशी अवस्था कारमध्ये बसल्यानंतर होईल ना तशी ते युरोपियनांची कंडिशन आता होती. आता हीच कार सारखी सिच्युएशन पूर्ण कॉन्टिनेंटवरती किंवा प्रचंड मोठ्या प्रदेशावरती जेव्हा असते ना तेव्हा त्याला आपण म्हणतो हीट डोम. आता होतं काय बघ की युरोपचा जो रिजन आहे ना तर त्या रिजनमध्ये अप्पर ॲटमॉस्फिअरमध्ये पोलर फ्रंट जेट स्ट्रीम्स वाहत असतात. आता हे जेट स्ट्रीम्स वीक जेव्हा पडतात तर त्यावेळेस त्यांच्यामध्ये ना असं वेव्ही पॅटर्न तयार होतं, त्याला रॉस्बी वेव्ज असं म्हणतात. हे रॉस्बी वेव्ज जेव्हा असं ओमेगा शेप तयार करतात, ग्रीक जो लेटर आहे ओमेगा तसा जो शेप तयार करतात, तर त्या ओमेगा शेपमध्ये त्यांच्या रिजपाशी हाय प्रेशर तयार होतो. स्पेशली युरोपमध्ये काय होतं की आफ्रिकेचा जो उत्तर भाग आहे, सहारा रिजन वगैरे, तर तिथून गरम हवा पूर्णपणे युरोपवरती येते आणि ती त्या युरोपच्या भागावरतीच अडकून राहते. आता होतं काय की गरम हवा आत आली आणि वरती हाय प्रेशर आहे. जनरली काय असतं, जेव्हा तापलेली हवा वर जाते, एक्सपांड होते आणि ती थंड होते. पण प्रॉब्लेम काय होतं की वरती जी हाय प्रेशर सेंटर आहे तर तो हाय प्रेशर सेंटर त्या हवेला वर जाऊन डिस्पर्स होऊनच देत नाही, ती हवा परत खाली टाकली जाते. आणि त्याच्यामुळे काय होतं की वर गेलेली गरम हवा परत खाली येते, मात्र ती खाली येताना ती अडायबॅटिकली तापते. हवा जेव्हा वरून खाली येते ना ती कॉम्प्रेस होते आणि ती तापते, त्याच्यामुळे अजून टेम्परेचर वाढतं. दुसरी गोष्ट काय असते, जेव्हा हवा सबसाईड होत असते ना, सबसाइडिंग एअरमध्ये क्लाउड्स नसतात, ढग नसतात आणि अशा केसमध्ये सूर्यप्रकाश प्रखरपणे जमिनीवरती येतो. मग जमीनही सूर्यप्रकाशामुळे तापते, वरून सुद्धा गरम हवा येते, ती हवा बाहेर जायला स्कोप नाहीये, बाहेरची थंड हवा पण आत येत नाहीये. ते असं जसं आपलं कुकरचं भांडं असतं ना तशा पद्धतीनं तो पूर्ण कॉन्टिनेंट असं झाकून घेतलंय. आणि अशा केसमध्ये डे बाय डे टेम्परेचर हे वाढत राहते आणि हे काही दिवस, काही आठवड्यांपर्यंत ते राहू शकतं. दिवसाचं टेम्परेचर वाढतच आहे, पण रात्रीचं पण लंडन, फ्रान्स वगैरे ह्या रिजनचं जे मिनिमम टेम्परेचर असतं ते पण वाढतंय. जनरली काय होतं की दिवसा जेव्हा टेम्परेचर वाढतं ना तर त्यावेळेस आपली बॉडी ड्रेन व्हायला लागते आणि रात्री जेव्हा टेम्परेचर कमी होतं तेव्हा बॉडी रिकवर होते. पण अनफॉर्च्युनेटली हे होतंय काय, जसं आपल्या भारतामध्ये पण एप्रिलमध्ये झालेलं की नाईट टेम्परेचर पण हाय राहत होते, तसंच सेम युरोपमध्ये होतं आणि त्यामुळे बॉडीची रिकव्हरी कमी होते आणि अशा केसमध्ये हीट स्ट्रोकचा धोका असतो. 2021 मध्ये समर्समध्ये कॅनडाचा जो पश्चिम भाग आहे, लिटन, व्हँकुव्हर वगैरे हा जो रिजन आहे, तर त्या रिजनमध्ये काही दिवसांमध्ये टेम्परेचर लिटन ह्या ठिकाणी 49 ते 50 डिग्रीपर्यंत शूट झालेलं. रस्त्यावरचं डांबर मेल्ट व्हायला लागलेलं, एसीचं काम करणं बंद झालेलं, इलेक्ट्रिकच्या वायर्स मेल्ट व्हायला लागलेल्या आणि काही दिवसांमध्ये 600च्या आसपास लोक एक्सपायर झाली आणि ते सुद्धा या एका हीट डोममुळे.